सर्वांना माझा नमस्कार. कुलस्वामिनी शीतलादेवी मातेला नमस्कार. माझे सासू सासरे, आई आणि अण्णा, माझे आई वडील, आई आणि नाना आणि आमचे नंदाबाई यांच्या पवित्र स्मृतीस स्मरण करून त्यांना नमस्कार. आज या ठिकाणी उपस्थित असलेले आमच्या सासरच्या घराण्याचे ज्येष्ठ असे आमचे विनायक भाई, भाभी, आम्ही दोघी बहिणीप्रमाणेच घरी, म्हणजे त्या माझ्या मोठ्या जाऊबाई आहेत, पण आम्ही दोघींचा आमचा संवाद जो आहे तो अगदी बहिणीसारखाच आहे. कदाचित त्या माझ्यापेक्षा एवढ्या मोठ्या वयाने आहेत, पण मी कदाचित काही वेळेला त्यांच्यापेक्षा जास्त बोलते असं वाटत असेल त्यांना. एवढ्या आम्ही म्हणजे जवळच्या गप्पा मारत असतो. आणि मला आज भाई आणि भाभी ह्या ठिकाणी आलात, खरोखरच आज आपण हा जो दिवसभर कार्यक्रम म्हणजे सकाळपासून आलेलो आहोत, म्हणजे दिवसभर आपण वाडी आणि तेवढंच असतं, पण भाई तुम्ही आज इकडे आलात, उपस्थित राहिलात, मला खूप खूप बरं वाटलं. त्याचप्रमाणे आपल्या जसोडी आळीतील हेमंत, बाळू, खरोखर आणि शुभू, मला जसोडीतलं तुम्ही इथे एंट्री केल्याबरोबर हेमंत आणि बाळू मला जसोडीतलं आपलं बालपण, शाळा आठवल्या. शाळेतलं सगळं वातावरण बाळूने कैरीची आठवण करून दिली. आणि चिंचा, बोरं, आतासारखी कोणी काहीही मॅगी आणि काही हे मुलांना खाऊ असतो असं आम्हाला कधीच मिळालेला नाही. चिंचाच्या वेळेला चिंचा गोळा करायच्या, बोरवालीला द्यायच्या. बाळू हो ना आपण हे सगळं बालपण जसोडीतलं आठवलं मला यांना पाहून. ठीक आहे, पुढे बोलते मी. आज मी माझ्या वेसावा विद्यामंदिर शाळेमध्ये 35 वर्षाचा सेवाकाल पूर्ण करून यशस्वीरित्या अगदी माझी 6 महिने रजा बाकी राहिलेली आहे. इतक्या निरोगी वातावरणात मी माझी म्हणजे कुठलाही असं नाही बोलावं, पण परंतु कुठलाही मला ताप, सर्दी, खोकला, अगदी राजू पण म्हणत असतो ताप आला ना तो तुला बघूनच पळून जात असेल, म्हणजे त्याला पण माहिती आहे मला कधी ताप, सर्दी, खोकला कधीच होत नाही. अशा सुंदर अशा सहज वातावरणात मी माझी 35 वर्षाचा सेवाकाल पूर्ण केलेला आहे. हा सेवाकाल पूर्ण करण्यासाठी मला राजूची वेळोवेळी मदत, सहकार्य मिळालं. जेवणाच्या बाबतीत तर दररोज मला ओरडा असतो राजूचा, कारण माझा जास्त वेळ, मी खरं सांगते, अगदी मनोभावे आपण एखाद्या कार्यात झोकून देतो तसं मी माझ्या शाळेला झोकून म्हणजे दिलं होतं. माझा प्रवास हा सकाळी 5:30-6 वाजता जो सुरू होत असेल तर रात्री 12 ते 12:30 असा दिवसभराचा दिनक्रम माझा असायचा. यामध्ये मला खरोखरच ह्या 35 वर्षाच्या कालावधीत मला खूप कमी वेळ म्हणजे कुटुंबासाठी द्यायला मिळाला, तरीसुद्धा मी माझ्या कुटुंबाचा गरजा बघून, त्याचप्रमाणे मला सण उत्सवाला तुम्हाला माहीत असेल सासरी गौरी गणपती माझा हा अतिशय आवडता असा उत्सव, तर मी जात असे. आणि खरोखरच माझा हा सेवा कार्य पूर्ण करण्यासाठी मला राजू, माझ्या कुटुंबाने म्हणजे स्वरा आणि प्रांजलने खूप म्हणजे सहकार्य, मदत केलेली आहे. खरोखरच माझी मुलं आजची चांगली शिकली, खूप छान, म्हणजे मी माझी दोन्ही अशी मुलं ही गुणवान अशी, नम्र अशी मुलं आहेत. आणि त्यांना दोघांना मला अजिबात म्हणजे पुरेसा वेळ शिक्षणासाठी द्यायला मिळाला नाही. खरं सांगते मी प्रामाणिकपणे की माझ्या ह्या दोन्ही मुलांचं चांगले गुणवान होण्याचं श्रेय हे माझ्या आमच्या
अक्का आणि माझे सगळे भाचे आणि आत्ता आलेल्या भाच्या सुना, खरोखरच प्रांजल आणि स्वराचा प्रवेश हा कधीच मी घ्यायला सुद्धा गेली नव्हती कुठल्या इंजिनिअरिंग कॉलेजला किंवा कॉलेजला. आणि यासाठी सगळं मार्गदर्शन, म्हणजे कोणतंही मार्गदर्शन, फॉर्म कुठे भरायचं गोजू, आपण खरोखरच म्हणजे सौरभ, विराज आणि खरोखर आत्ता आलेल्या ह्या सुद्धा मी कधीच स्वरा आणि प्रांजलचं ॲडमिशन किंवा प्रवेश कुठे घ्यायचे किंवा तिला कुठल्या विभागात जायचं आहे हे सगळं माझ्या भाच्यांनी केलेलं आहे. आत्ता आलेल्या भाच्या सुना ह्या सुद्धा तशाच आहेत. माझी दोन्ही मुलं खरोखरच इतकी गुणवान आहे. प्रांजल आणि स्वराचं बहीण भावाचं प्रेम आहे ना, खरोखर आजकालच्या ह्याच्यात कमी पाहायला मिळतं. खरोखर म्हणजे दादा म्हणून तो स्वराची जबाबदारी बहिणीची इतकी प्रामाणिकपणे सोजवत आणि खरोखरच म्हणजे ती कोणतीही गोष्ट म्हणजे अगदी खाली उतरायचं असेल किंवा मैत्रिणी दादाला विचारल्याशिवाय ती जात नाही. दादाने मला विचारलं ना, मी म्हणेन दादाला विचारलं. म्हणजे इतकी नम्र मुलगी ती आहे. आणि तो आपल्या बहिणीला इतका जीवापाड प्रेम करतो, सांभाळतो. अगदी थोडासा उशीर झाला तिला मला लगेच फोन करेल, आई स्वराला फोन केला का तू? म्हणजे इतकं प्रेमळ असं दोघांचं नातं. खूप जणांना वाटतं की तुमच्याकडे स्वरा प्रांजलचं आमच्या सोसायटीत सुद्धा सांगत असतात की इतकं छान नातं बहीण भावाचं आहे, असं सर्वांमध्येच असावं. आणि खरोखरच ह्या माझ्या कुटुंबामुळे सासरच्या लोकांनी केलेला सतत सपोर्ट, मार्गदर्शन यामुळे आणि राजूने केलेलं आणि मुलांनी यामुळे मी माझी सेवा सहजपणे पूर्ण करू शकले. त्यानंतरचं माझं बघा बालपण आपल्याला सगळ्यांना माहीत असेल. आगर नंबर 1 मराठी शाळा, स्टॉपवरच शाळा आहे. परंतु खरोखरच आम्ही शाळेत गेलात ना तोवर आम्हाला चप्पल पण नव्हती, कधी छत्री पण नव्हती. सावलीत पाय ठेवून आम्ही जात होतो. शाळा काम करून आम्ही खरोखर चारही भावंडांनी पाचही भावंडांनी कष्ट करून शिक्षण जे घेतलेलं आहे ना मुलांना, मी तुम्हाला सगळ्यांना सांगते की कष्टाला पर्याय म्हणजे कष्टाशिवाय आजकाल कष्ट करा तुम्ही, कष्टाशिवाय काहीच मिळणार नाही. आम्ही सर्वांनी कष्ट केलेत आणि ते सुद्धा प्रामाणिकपणेच कष्ट केलेले आहेत. अगदी लोकांच्या वाडी शेती मजुरी केली पण आम्ही शिकलो. आमची आई पहिलीच, पण नाना फक्त 3री की 4थी शिकलेले होते. प्रगती पुस्तकमध्ये नानांची सही म्हणजे ग न प त 4ही परीक्षेचा एकदाच सही करायची, एवढं मोठं म्हणजे म्हणजे 4ही परीक्षेची एकामध्ये ग, दुसऱ्यामध्ये न, तिसऱ्यामध्ये अशा 4 अशी सही. पण अशा आम्ही अशिक्षित किंवा वडिलांना म्हणजे किंवा आईला आम्ही भावंडांनी कधीच फसवलं नाही की शाळेच्या बाबतीत किंवा काही जे काही केलं काही होईल ते प्रामाणिकपणे. आणि आम्ही भावंडांनी त्यांना कधीच असं त्यांना की हे पाहिजे किंवा ते पाहिजे असं कधीच आम्ही केलेलं नाही भावंडांनी. माझे वडील संध्याकाळी नाना दारू पिऊन न्यायचे वगैरे, मी खूप घाबरत असे. मी नाना दारू पिऊन आले की पटकन ज्योतीकडे पळून जायची, इतकी मी घाबरत असे म्हणजे. आणि संध्याकाळचं घरातलं वातावरण म्हणजे कष्ट करून आई बिचारी कामामध्ये आमचा अभ्यास. आणि खरं सांगते आमच्याकडे लाईट पण नव्हती. मी 8वी ते 10वी हा अभ्यास दिव्यावर केलेला आहे. आत्ता लाईट नसली तर मुलं सांगतात की शाळेत जाऊन की काल आमच्याकडे लाईट नव्हती. 8वी ते 10वी ह्या वेळेस आमच्याकडे लाईटसुद्धा नव्हती. तर मी तो अभ्यास आठवते म्हणजे आम्ही म्हणजे आमच्या सर्वांनी हा अभ्यास 8वी ते 10वीचा बिना लाईटवर केलेला. एकच राखेलचा दिवा होता, बाटलीला हे लावून तो त्यांनी केलेला आहे. खायला वगैरे तर आम्हाला असंच बाळूने म्हटल्याप्रमाणे की जसं काही सगळं गोळा करून ह्याच्यानुसार आंब्याच्या वेळेस आंबे काही जे असं करूनच बाळू. आणि आमचं जीवन तर सगळं जवळजवळ सारखंच होतं. त्यानंतर कॉलेजला गेले, ठीक होतं मोलमजुरी करून. त्यानंतर
बी एडला मला प्रवेश मिळाला. राहण्यासारखं आपल्याला माहिती आहे मुंबई, आणि आकाचा नवीन संसार होता. आणि आमचे भाई खरोखरच म्हणजे आज संतोष मी किंवा सारं कुटुंब आमचं जे कणखरपणे उभं आहे ना, ते आमचे विजयभाई आणि अक्कामुळे. आज अक्का मंगळवारी घरी यायची, आम्हाला खमण ढोकळा आमचा आजी म्हणजे इतका खाल्लेला आहे. मंगळवारी खाऊ घेऊन यायची, आम्हाला काहीतरी कपडे घेऊन यायची, वस्तू. मी खरं सांगू का, आजपर्यंत मी मंगळवारीच सगळ्या वस्तू घेतली, कारण आम्हाला मिळालेल्या आहेत त्या मंगळवारी. कारण अक्काला सुमितमध्ये सुट्टीचा दिवस होता तो मंगळवार. आणि मंगळवारची आम्ही अशी वाट बघत असं स्टॉपवर जाऊन बसायचे. जिलेबी खमण ढोकळा मालाडून बिचारी राहायची, आम्हाला घेऊन आले यायची. खाऊ हा तिच्यामुळे मिळाला. आम्हाला पहिली मुंबई दाखवली ती आकाने दाखवली. आम्ही मालाडला मामाकडे ती नोकरीच्या वेळेस लग्नाच्या आधी राहत होती. त्यावेळेला ती कामावरून येताना तिला कंपनीत जो काही छान खाऊ मिळायचा ती आमच्यासाठी आणत असे. तिच्याहीकडे त्यावेळेला फारसे पैसे नाही, आमच्याकडे नाही, पण मी आणि माई मालाड स्टेशनला जाऊन राहायचे ती यायच्या आधीच. मग आम्हाला ती खायला वगैरे पाणीपुरी शेवपुरीवाला, अद्यापही आम्ही गेलो की अक्का आपला तो शेवपुरी पाणीपुरीवाला आठवतो मला, आम्हाला खायला प्यायला. आणि खरोखरच मुंबई दाखवण्याचं माझं राहण्याचं शिक्षण. आज माझं दादरला वडाळा येथे कॉलेज होतं. सकाळी मी 5:24ची गाडी पकडत होती, संध्याकाळी मी 7 वाजता घरी येत होती. हा पूर्ण दिवसाचा डबा. आज ती नोकरी करून भरपूर पोळ्या द्यायची. आणि मी ती नोकरी छान प्रकारे म्हणजे कष्टमय जीवन होतंच शिकण्यासाठी. बी एड कॉलेज अगदी मी ना रात्री झोपायची ना तर वह्या पुस्तकं पण माझ्या हातातच असायची, इतकी थकलेली असायची दिवसभर. आणि मी अभ्यास इतका प्रामाणिकपणे करत असे. आणि मला इतकं माझे लेसन खूप छान झाले पाहिजे, खूप छान झाले पाहिजे. तर रजुमाई एक्सेलला राहत होती. रजुमाईकडे जाऊन मी लेसन प्लॅनचं वगैरे सगळं गायडन्स घेत असे, मग आकाकडे घेत असे. आणि तरीही आका मला कधीच रागवली नाही, केली नाही की बाबा ही मी पण नोकरी करते. भाईंनी पण मला जे काही वेळोवेळी सहकार्य केलं भाई आणि अक्का, मी तुमची खूप खूप ऋणी आहे खरोखरच. आज प्रांजलसाठी सुद्धा 10वीला मला रजा घेणं शक्य झालं नव्हतं. ते माझ्या अक्का 1 महिना आली आणि त्या अक्काने माझ्यासाठी पूर्ण 1 महिना सुट्टी घेतली तिने पण तिच्या कामाच्या ठिकाणी. आणि प्रांजलला 10वीसाठी पूर्ण 1 महिना ती आली खरोखरच अक्का. आणि त्यावेळेस प्रांजलचे खूप मित्र यायचे, त्याला बोलवायला खरोखर मला तो प्रसंग आठवतो. अक्काला बघितलं की ती पळून जायचे. आणि म्हणजे 1 महिना प्रांजलचे मित्र, प्रांजलचा बॅग वगैरे घेऊन अगदी विरार वेस्ट पासून मित्र यायचे. आणि अक्काला पाहिलं खिडकीतनं हात करायचा, मावशी आले जा. आणि अक्का अद्यापही आली की ते विचारते. त्याचप्रमाणे अक्काने केलेली माझी बाळणपणात दोन्ही खरोखरच अक्का माझा आज तू खरोखरच मोठ्या हिमतीने उभी राहिलीस आणि केलं. प्रांजलच्या वेळेला घरी तिच्या कौटुंबात सासूबाई होत्या, आजारी होत्या, तरीसुद्धा तिने माझं बाळणपण एवढ्या कठीण परिस्थितीमध्ये केलं. स्वराच्या वेळेस तर मी हॉस्पिटलमध्ये खरं सांगते एकटीच, पण तिने 10 फोन नंबर मला मोबाईलचे देऊन ठेवले होते तिच्या ऑफिसमधलं, की कारण राजूही कुठे कामावर होता, मी एकटीच गेली. पण गेल्यावर मी सगळे नंबर तिकडे देऊन ठेवले हॉस्पिटलमध्ये. म्हटलं काही असेल, पण ती पोचली तोवर. म्हणजे जे काही एवढं आजकालच्या ह्याच्यामध्ये एवढं बहीण भाऊ प्रेम खरोखरच फारच आहे अक्का. खूप ऋणी आहे मी तुझी. त्याचप्रमाणे आमची ताई, आज ताईची इतकी मुलं, खूप संतोषने सांगितलं की इतकी गुणी. आमचा हर्षू म्हणजे माझा लाडका, आमच्या माईचा लाडका, त्यांची उजू मावशी म्हणजे खूप लाडकी. आणि ताईंनी सुद्धा सांगितलं, ताई मला खूप छान वाटलं तू भाषण, आज पहिल्यांदाच मी तुझं ऐकलं केलं. आज त्यांच्या रिमांडची आणि किमयाची मी खूप लाडकी मावशी, म्हणजे आत्ताही त्यांचे फोन चालू होते. आणि आमच्या लक्ष्मीबाईबद्दल ते काही सांगायलाच नको. मी खरोखरच आमच्या शाळेतसुद्धा ही माई आमची सगळ्यांना माहीत आहे.
फोटो कधी पाहिलात तर म्हणजे त्या दिवशी शाळेत सुद्धा म्हणाली सेम तुम्ही सारखेच दिसता. म्हटलं हो. आणि ही माई भरपूर भाज्या आठवड्याभर फ्रीजमध्ये राहत नाही आम्हाला एवढ्या भाज्या फळं आंबे आणि सर्व काही आपुलकीने विचारणारी करणारी आमची माई. तिलाही खरोखर आमच्या चारही भावंडामध्ये सगळ्यात हुशार व्यवहारी अशी कोण असेल तर आमची माई. आज तिला खरोखरच जर कुठे चांगलं त्यावेळेला परिस्थितीमुळे ती शिकली नाही, पण आज तिची मुलं इंजिनियर आहेत ना, ती पण म्हणतात बापरे आई म्हणजे हिशेब आणि तिचा तो व्यवहार एक व्यापारी पद्धतीने आज ती वाढी करत आहे. व्यापारी पद्धतीने म्हणजे खरोखरच एक 15-16 माणसांचा व्याप सांभाळायचा आणि एवढं सगळं करून खरोखरच आप्पा तुम्ही खूप भाग्यवान आहात. म्हणजे लक्ष्मी खरोखरच. आणि तिला सगळ्या गोष्टींची माहिती तू मला खूप सहकार्य मदत केलेली आहे. माझी मुलं कायम आवडत्या मावशीकडे आपल्या राहायला महिने असतात आणि लॉकडाऊनमध्ये ती 2 महिने अडकली तिच्याकडे. आणि सगळं खरोखर म्हणजे प्रेमाने आपुलकीने करणारे आमचे आप्पा. खरं सांगू का मी मुख्याध्यापक पद अजिबात घेणारच नव्हते, कारण मला खूप कमी वेळ शाळेसाठी म्हणजे देता येत म्हणजे खूप वेळ द्यावा लागतो. पण आमचे आप्पा उजू नाही तू घे, उजू तू नाही घे. म्हणजे आप्पा तुमच्या आग्रहामुळे मी 1 वर्ष 1.25 वर्ष का होईना पण ते घेतलं. 4 वर्षापासून ते माझ्या मागे लागले की आलेली संधी सोडू नको. आणि खूप सगळ्या कार्यक्रमांना उपस्थित राहणारे आप्पा. तुमचा सुद्धा आपल्या संतोष आणि आम्हा सर्वांना खूप आधार आहे आप्पा. आप्पांचं शेअर मार्केट ह्या ठिकाणी उपस्थित असलेल्या सगळ्यांना आप्पांनी शेअर मार्केटचं हे करून दिलेलं आहे. इव्हन स्वराला सुद्धा 5,000 2,000 का कमवेल, पण तुम्ही पहिले शेअर मार्केटमध्ये पैसे गुंतवा. आता मलाही सांगितले मी पण येईल आप्पा. आणि खरोखर व्यवहारी माणूस. त्याचप्रमाणे मी प्रथम यांचं सांगते. आमचे मनोज भाई. ताई कशी आहे? बरी आहे ना? हा ताईचा म्हणजे आपुलकीचा असा आमचा हा म्हणजे आमच्या सर्व सुखदुःखात आम्हाला माहीत असं वाटतच नाही की तुम्ही असं चुलत भाऊ आमचे भाऊ संतोषचा सख्खा भाऊ. कुठलाही प्रसंग असू दे सुखाचा दुःखाचा वेळ काढून 5 मिनिटं का होईना मनोज भाई तुम्ही उपस्थित राहतात, संतोषला सहकार्य करतात, वेळोवेळी मार्गदर्शन करतात. धन्यवाद. खूप असेच राहा शेवटपर्यंत. त्याच्यानंतर आपला हेमंत. आपण अगदी सख्खे शेजारी. हा हेमंतकडची परिस्थिती त्यातल्या त्यात थोडीफार तरी ठीक होती, पण शिकलो आम्ही परिस्थितीनुसार. त्यांनी तेही शिकले आपापल्या परीने. आणि शुभू ही त्याची सौभाग्यवती अगदी नेहमी हसतमुख प्रेमाने अशी असणारी. आणि खरोखरच खूप कष्टमय जीवन तुझंही. मी माझ्यासारखं मी बघत असते. मला शिल्पा नेहमी म्हणते की शुभू नेहमीच खूप कष्ट करते, खूप छान सगळं कुटुंबासाठी करते. आता सासूबाईंचं सुद्धा इतकं छान मनोभावे अगदी सेवा करत आहे शुभू. छान. त्याचप्रमाणे आमचा किरण आणि आशिका. मी कधी येते याची वाट बघत असते. आमची आशिका की काकी आम्ही दोघी बहिणीसारख्याच असतो जवळजवळ. आणि किरण आपला कामावरून आला की संध्याकाळी येताना दाबेली वडापाव. आमची ओटीवर दररोज मेमध्ये पार्टी असते. किरण येतानाच घेऊन येतो आणि आम्ही छोटे मोठे अशा बिर्याणी वगैरे मागून छान अशा पार्ट्या करतो. म्हणजे एकत्र येतो आणि छान एन्जॉय करतो असं. आणि आमच्या संतोषबद्दल तर मी काही खूप म्हणजे खरोखरच त्या दिवशी सुद्धा मी म्हणाले की असा भाऊ मिळणं खूप भाग्यवान आहे. असा भाऊ मिळणं खरोखरच आम्ही खूप भाग्याचं समजतो. की मी केवेला येणार असली ना तर मी अशी स्टॉपवर आता गाडी आणि येते पण बसली तर तो माझ्या आधीच जाऊन ओटीवर अंगणात गाडी घेऊन थांबेल. तुझी बाजारातनं काही सामान आणायचं आहे का, काही आणायचं आहे का, दूध म्हणा तेल म्हणा, तो मला सांगणार, आणून देणार. आणि अद्यापपर्यंत आला की तो बाजारात गेला का मच्छी मला आणून देणार, त्याकडून आणून मटण आणून देणार. आम्हाला आवडत नाही तरी सुद्धा पण मटण
आणि संतोष, आपलं बालपण आपण वह्यांसाठी पुस्तकांसाठी मोलमजुरी करत होते रे. म्हणजे खरोखरच आम्ही कधीच आयुष्यात नवीन दप्तर वापरलं नाही, नवीन वही नाही, नवीन पुस्तक नाही, तरीसुद्धा आम्ही अभ्यास केला, प्रामाणिकपणे अभ्यास केला. आई वडिलांजवळ कोणत्याही ह्या गोष्टीचा आम्ही कधीच हट्ट धरला नाही. संतोष आणि आम्ही मे महिन्यात काम करून, वेळ न करून आम्ही वह्या पुस्तकांच्यासाठी जे काही पैसे होते असायचे ते गोळा करत असत. आज संतोष खरोखरच त्यालाही चांगलं शिक्षण मिळालं असतं, त्यांनी माझ्यासाठी म्हणजे शिक्षणाकडे पाहिलं, पण त्यांनाही असं तर आज आमचा संतोष हा मोठा अधिकारी असता. म्हणजे मी तर म्हणेल तुकाराम मुंडे वगैरे IPS अधिकारी वगैरे एवढा त्याच्याही पेक्षा हुशार आणि खरोखरच म्हणजे नाही, खरोखरच म्हणजे असं मी हसून घेते नाही, पण त्याच्याकडे एवढी समाजसेवेची वृत्ती आहे, हुशार आहे. कंपनीचं आज तो प्रगती करण्याचं बघतो, नाही तर काही जण कामावर जातात, ते आपलं काम झालं संपलं की नाही. आज त्यांनी काल एक पपईचं झाड लावताना पाहिलं, त्याला कदाचित दुसरं मिळालं नसेल, पण ज्या दिवशी जे असेल म्हणजे तो कंपनीमधलं म्हणजे त्यांनी पाहिलं, म्हणजे आपण कोणी नसेल कदाचित ते कालचं पर्यावरण, जागतिक पर्यावरण दिन होता, त्यांनी एकट्याने केलं. पण प्रत्येक असं त्यांच्या जमशेदजी टाटांची पुण्यतिथी असते, जन्मतिथी, त्यावेळेला तो कंपनीत स्वतः मी फोटो टाकत असतो, तो स्वतः हार लावणे आणि त्यांची पूजा करणे वगैरे करत असतो. आज संतोषने सुद्धा माझ्या शैक्षणिक कार्यासाठी खूप मदत केलेली आहे. संतोष, मी त्या दिवशीही सांगितलं तुम्हाला, पोईसरला काम करत होता, आकाकडे राहत होता आणि एवढं मोठं लोखंडी टेबल वगैरे घेऊन चालत तो एक्सरला गेला. एक स्वतः बनवलेलं ते वेल्डिंगचं टेबल, मला आठवतं आहे ना ते संतोष टेबल, खूप वजन, म्हणजे चालत, आणि तो चालत जायचा. आणि मला त्यावेळेला नोकरी करत होती, पगार नव्हता अजिबात. मला तो काही थोडेफार, एकदा 75 रुपये, 12 दिवसाचा आमचा कॅम्प होता, 75 रुपये हवे होते. त्यांनी बंड्याजवळ 75 रुपये मला दादर स्टेशन जवळ असे जमवून पाठवलेले होते. 35 पैसेसुद्धा माझ्याकडे नोकरीला लागले तेव्हा नव्हते. तो चालत स्वतः जायचा आणि मला ते 35 पैसे आणि थोडेसे काही पैसे तो जमवत असा. खरोखरच मला त्या आणि ह्या केलेल्या कष्टाचं फळ आज आम्हाला मिळालेलं आहे. आज सुद्धा संतोषचं नाव सगळीकडे इतकं आहे ना, खरोखरच. आमच्या सफाळ्यामध्ये, माकुंसारमध्ये सगळ्यात लाडका भाचा आहे मामांचा, तो फक्त संतोष 3 मावशामधला, सगळ्यांकडे सुखदुःखाला जाणार येणार. इतका म्हणजे संतोषचं करावं तितकं कौतुक कमीच आहे. त्याचप्रमाणे आत्ता आलेली आमची सलोनी, तुझी कविता त्या दिवशी खूप आवडली सगळ्यांना, खूप छान. सौरभ, सगळ्यांची मी पूजा म्हणूनच मला हाक मारतात, कोणीच मावशी म्हणून नाही. खरोखरच त्यांचं प्रेम, सहकार्य असंच मिळत राहतं. आणि केतन, आपलं बालपण तुमचं खूप छान, परंतु तुम्ही जे काही आम्हाला सहकार्य केलेलं आहे भाईंनी शिक्षणासाठी, भाई मला दादरपर्यंत म्हणजे ॲडमिशन घेण्यासाठी एकदा 5च्या गाडीला भाई मला आर्यभट्ट हायस्कूल दादर येथे घेऊन गेलेले होते, आठवतं. भाईंनी त्यांच्या मुलांपेक्षा आमच्याकडे शैक्षणिक कार्यासाठी सगळ्या मुलांची आमच्या 5 भावंडांची लग्न करून देण्यासाठी भाईंनी जे प्रयत्न केलेले आहेत, खूपच प्रयत्न भाईंनी आमच्यासाठी केलेले आहेत. आज आम्ही सर्वांना म्हणतोय आमचे वडील आहेत, कारण म्हणजे नाना गेले तरी आम्ही वडिलांसमान आजपर्यंत भाईंना कोणाची ओळख करून दिली, आम्ही भाईंच्या मुली म्हणून अभिमानाने सांगतो. आणि भाईंनी सुद्धा आम्हाला खूप मदत, सहकार्य केलेलं आहे. केतन, आपला कौशल, आम्ही खूप खेळलो, खूप मजा पण केलेली आहे, खेळ खेळले आपण. पण असणाऱ्या परिस्थितीमध्ये काहीच आम्ही कुठेही कोणाला त्रास दिला नाही. जसोडी आईतलं त्यावेळेस इतकं वातावरण छान होतं, एकमेकांना सहकार्य करणे, अभ्यास करणे. वह्यांना फक्त भाईंकडेच पेपर मिळायचा आणि ज्योतीकडे निबंध वहीलाच आहे, पण आपण पेपर फक्त भाईंकडेच मिळायचा. निबंध वहीला कवर ते सुद्धा आम्हाला भाईंकडून मिळायचं. आणि खूप म्हणजे गोष्टी अशा आहेत. आणि आज राजनी
स्वराची खास बहीणच आहे त्या ठिकाणी. गौरी आज इतका मोठा कठीण प्रसंग, पण गौरी माझ्याशी जी काही अशी आपुलकी म्हणजे काकी म्हणून म्हणजे ती आई म्हणूनच मला जे काही माझ्याशी तिचं संबंध आहेत. गौरी खरोखरच म्हणजे मी तर तुला डॅशिंग गर्ल म्हणजे असं म्हणूनच हे म्हणेल की तुझ्यावर आलेले एवढे कठीण प्रसंग तू कोणाला आज राजनीला तू इतकं खंबीर बनवलेलं आहेस. आज राजनीने आमच्या ती बघा नोकरी एवढ्या चांगल्या मॅनेजर पदावर बँकेत करते. तिलाही ती 10-11ला घरी येते कधीतरी, परंतु तिला तिच्या मुलीला सुद्धा तिने इतकं छान डॅशिंग बनवलेलं आहे. आज ती 91% 10वीला. गौरी खरोखरच ही कौतुकास्पद गोष्ट आहे. गौरी खरोखरच म्हणजे तुझे काही आज तुझ्या पायावर जी उभी आहे, तुझे जे राजकारणी गौरीचं आहे ना, पहिले फार राजकारणाशी संबंध होता. मला पहिलं असं वाटायचं की आमदार खासदार वगैरे होईल का, तिला तो विषय खूप आवडीचा असायचा. खूप हुशार गौरी आमची, खूप हुशार. आमच्या घराण्यामध्ये सगळ्यात जास्त हुशार गौरी होती आणि तिने तिच्या स्वतःच्या पायावर उभं राहून तिने शिक्षण घेतलेलं आहे आणि चांगल्या ICSE बँकेतल्या मॅनेजर पदावरची नोकरी सोडून ती चर्चगेट येथे डॉट्स बँक त्याच्यात ती अधिकारी मॅनेजर या पदावर कार्यरत आहे. गौरी तुझ्या कार्याला, तुझ्या कर्तृत्वाला आणि राजनीला केलेल्या मुलाच्या मार्गदर्शनाला अगदी लाखो असा सलाम गौरी. आणि प्रज्ञा आलेली आहे आज इकडे. प्रज्ञा वहिनी आमची खूप नेहमी आपुलकीने गेल्यावर चहा नाश्ता म्हणजे भाई वहिनीप्रमाणेच तू सुद्धा तसे संस्कार वहिनीचे घेतलेले आहे आणि खूप आम्हाला नंदा कीर्ती आणि माई आणि ताईप्रमाणेच तू आम्हाला सुद्धा गेल्यावर आग्रह करते. प्रेमळ आम्ही नंदा तुझ्या खूप म्हणजे छान प्रज्ञा. त्याचप्रमाणे मी आमच्या आज संतोषचं परत एकदा खूप कौतुक करते. आज त्याने इतकं शिकलेला त्याचा हुशार मुलगा आणि त्या मुलाला चांगलं मार्गदर्शन करणारी आमची शिल्पा. तुला सगळ्यांनी शेवटी म्हणजे खरं सांगते की शिल्पा ही खरोखरच एक उत्तम गृहिणी. आज तिचा मुलाला तिने मला बाजारात कधी मी आले ना की मला उमाबाईची बायको वगैरे नेहमी म्हणेल तुमची शिल्पानं खरोखर अभिषला इतके चांगले संस्कार दिले असं वगैरे म्हणजे कोणी भेटलं का बरं वाटायचं. खरोखरच शिल्पा तू नोकरी करत नाही ना, पण तू जो एक छोटासा व्यवसाय उद्योग जो काही तू असं म्हणाली माझा मुलगा अमेरिकेला राहतो, माझा मुलगा खूप छान नोकरी करतो, मी कशाला करू, पण नाही ती सुद्धा संतोषच्या बरोबरीने तेवढंच त्याला सहकार्य मदत करत असते. आपला एक छोटासा व्यवसाय त्या होईना सांभाळत असते. आज अमेरिकेत राहून टेक्सास येथे चांगल्या पदावर कार्यरत असलेला आमचा अभिष आणि त्यातला संतोषच्या नोकरीमुळे त्यालाही इतका वेळ नाही त्याच्याकडे लक्ष हे ते द्यायला. पण शिल्पा तू घरी असल्यामुळे खरंच खूप छान फायदा झाला, त्याला चांगला अभ्यास घेऊ शकलीस. आज त्याच्या गुणांचं कौतुक केवळ गावात इतकं होतं आणि त्याचं श्रेय आमच्या शिल्पाला जातं. त्याचप्रमाणे माझी छोटीशी अशी ही नात आमची कोणी साईशा, आजी तू कधी येणार, आजी तू कधी येणार हेच विचारत असते आपुलकीने. आणि खरोखरच तुमच्या ह्या सगळ्यांच्या सहकार्यामुळे जसोडी आळीतल्या मी तर म्हणेन सगळ्यांच्या सहकार्यामुळे आणि हे माझे भाऊ इथे उपस्थित असलेले भाचे आणि भाच्यांना मी पुन्हा एकदा खूप खूप धन्यवाद देते. माझ्या श्रेया स्वरा आणि प्रांजलला खूप चांगलं मार्गदर्शन केल्यामुळे अद्यापही करत आहेत ते. आणि भाभी आपलं छान असं नातं असंच राहू दे. खरोखरच आम्ही कधीच नाही, 4 जावं आहेत पण कधी कोणाशी भांडलो नाही, कधी बोललो नसे पण कधीच कोणाशी भांडलो नाही. अगदी प्रेमाने आपुलकीने राहिलेले आहेत. तर एवढं बोलून आणि हे काय म्हणजे मी गाऊन केलेली आहे. अतिशय शांत स्वभावाचा असा हा राजू, कधी कोणाचे मित्र नाही त्याचे की कोणा
वाईट बोलायचं नाही, कारण आपलं काम. आज मी स्वरा आणि प्रांजलला सांगते, आम्ही लग्नापासून जे कष्ट केलेले आहेत, कष्ट करून आम्ही हे जे वैभव उभारलेलं आहे तो अद्यापही काम करतो. सकाळी 7ला घरून निघतो तर 9 वाजता घरी बसतो. दोघंही आजपर्यंत आम्ही इतके कष्ट करत आहोत ना, खरं तसं काही एवढं नाही मिळणार भाजी भाकरी, पण दोघंही आजपर्यंत इतके कष्ट करत आहोत. जे काही मिळवलेलं आहे ते टिकवून ठेवायचे आहे. आपल्या सगळ्या किरणने, प्रांजलने छानपैकी व्यवस्थित ते पुढे टिकवून ठेवायचं आहे. कारण ह्यांनी सगळं, भाईंनी, राजूने कष्ट करून मिळवलेलं आहे, टिकवून ठेवलेलं आहे. ते पुढे त्याचा विकास, प्रगती करा. एवढं बोलून मी माझे 2 शब्द संपवते. थँक्यू.